हाय फ्रेंड्स, मी हाय शिवानी आणि हे आहे आमचे आहो. तर आम्ही आज चाललो आहे मिनी ट्रिपला. तर कुठे? कर्जत फार्मला. तर चला जाऊया. तर ह्या रिक्षामध्ये बसून आम्ही अमन लॉजपर्यंत आलो. तिथं पोरं हट्ट करत होती की आम्हाला बलून हवे. मग त्यांना बलून घेतला आणि बलून घेत घेत आम्ही निघालो. दोघं मस्त त्यांच्या मज्जेत चालली होती. नंतर आम्ही कारमध्ये बसून निघालो. हा आहे माथेरानचा घाट. माथेरानचा घाट हा 7 किलोमीटरचा आहे आणि छान व्ह्यू दिसतात इथनं. व्ह्यूचा आनंद घेत घेत आम्ही फायनली आता पोचलो रिसॉर्टला. हा आहे आमचा रूम, तुम्ही बघू शकता. हा आहे आमचा ट्विन बेडरूम. तर तुम्हाला दाखवते बाल्कनीचा व्ह्यू. हा आहे बाल्कनीचा व्ह्यू. समोर दिसतोय माथेरानचा डोंगर. ह्या रूमामध्ये 2 विंडो आहेत. इथनं स्विमिंग पूलही दिसतो. नंतर पोरांना भूक लागली तर त्यांनी मागवली मॅगी आणि दोन्ही पोरं एन्जॉय करत करत मॅगी खात होते. वृंदा ही मॅगी खात होती. तिला खायला जमतच नव्हतं, तरीही ती कशी पण खात होती. नंतर आम्ही बाहेर पडलो आणि गेलो गार्डनकडे. हा आहे रिसॉर्टचा गार्डन. पोरं एन्जॉय करत करत सी सॉवर खेळत होते. आणि छान असा गार वारा सुटला होता. वृंदा किकूच्या मागे मागे पळत होती. हे खेळू का ते खेळू तिला काही समजत नव्हतं. नंतर मी थोडा टाइम स्पेंड केला मुलांबरोबर, त्यांना खेळवत. वृंदा खूप मजा करत होती. इथे बस तिथं बस, तुम्ही बघू शकता तिची धांदळ किती होत होती.
आयुष्यातला मोठा क्षण म्हणजे मुलांबरोबर टाईम काढणं. खरंच खूप आनंद देतं. नंतर खेळता खेळता किकू जोरात पडला आणि त्याला अशी जखम झाली की एकदम आतपर्यंत गेली होती. तर धावपळत करत ते गेले हळद आणायला. हळद आणली आणि त्याच्या पायाला लावली. तर वृंदा पण बघत होती आणि बोलत होती मलाही लावायचं आहे. आम्ही विचार करत होतो ही वृंदा का अशी बसली आहे. नंतर ती बोलायला लागली मलाही लागलंय, इशाराने बोलते मला लागले, मला पण हळद लावा. तर मी पळत पळत परत गेली. किक्कूसाठी जशी हळद आणली तशी तिच्यासाठीही आणली आणि येऊन तिला पहिले हळद लावली. खोटं खोटं रडायचं नाटक करत होती आणि येऊन हळद लावल्यानंतरच ती परत उभी राहिली आणि खेळायला लागली. ही तिची गंमत. शिवांश स्विमिंग पूल बघून बोलत होता मला आता रात्रीच जायचं आहे स्विमिंग पूलमध्ये. पण मग आम्ही त्याला समजवलं की आता नको, आपण सकाळी जाऊया. सकाळी उठल्या उठल्या पहिले ह्यांनी किकूला उठवलं आणि सांगितलं चल स्विमिंग पूलला जाऊया. त्याची लगेच घाई झाली. बेडवरनं उतरून लगेच निघाला तो जायला. स्विमिंग पूलमध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही निघालो ब्रेकफास्ट करण्यासाठी. हा आहे आमचा ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही गेलो गेम्सकडे. हे आहेत इंडोर गेम्स. किकू आणि
किकूच्या पप्पाने दोघांनी एकमेकांबरोबर भरपूर टाईम स्पेंड केला. आम्ही दोघं चेस खेळत होतो आणि चेस खेळून झाल्यानंतर आम्ही चेकआउट केलं. जाता जाता ह्या रिसॉर्टचा नाईट व्ह्यू नक्की बघून जा. हा आहे नाईट व्ह्यू. तर कसा वाटला हा रिसॉर्ट? जर तुम्हाला ह्या रिसॉर्टला व्हिजिट करायचं असेल आणि ह्या रिसॉर्टचं नाव हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.